मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचे स्वागत आहे. शुभ सकाळ झालेली आहे. हे बघा, मी आज पराठे बनवत आहे नाश्त्यामध्ये आणि केळीची कालवण. तर कशा पद्धतीने केळीची कालवण बनवतात आज बनवते. आणि बघा आडण. आता आपण सकाळला माझे एवढे पराठे बनवून झालेले आहे. बघा, आणि थोडा बहुत शिल्लक आहे ते मी बनवते. सकाळ सकाळला आता स्वयंपाकाला लागली मी, आणि माझी मम्मी पण हेल्प करत आहे. तर आता मी सकाळलाच पहिला अगोदर पराठे तयार करत आहे. सगळी पराठे बेलून ठेवलेली आहे, कारण की मोबाईल पकडणारे तर कोणी आहेत नाही. आणि हे बघा एक गोळी बाकी आहे बेलण्यासाठी. तर माझ्या घरी कोणीच नाही मोबाईल पकडण्यासाठी, तर मी एकटीच बनवते. आणि बघा एकच राहिली, आणि शिकायला पण इथं इस्त वगैरे ओढून ठेवली, कारण की हे तयार करून ठेवायला वेळ लागते. तर याला अगोदर बेलली, आता एकच बाकी आहे. आणि सोबतच आता एक बेलते, आणि इथं ताव्यावरही पराठे मी शिकते. तर आता आपण इस्तो लावूया. आणि ते सुद्धा मी आता बेलून ठेवली, म्हणून सारे इस्तो पण भिजलं माझं. सगळं ओढून दिली होती मी, कारण की माझ्याकडे शिल्लक पराठे बनवले नव्हते. आता मी गाडी जोडली. इथं पराठे आता सोबतच यांना बेलते. पराठे वगैरे झाले. मी आता तेल वगैरे शेकायची बाकी, एक पराठा बाकी आहे. तिथे थोडं तेल लावली मी, आणि हा एक आहे पराठा. मग लाटून वगैरे झाले माझे पराठा. झालं, एक लास्ट आहे. मी पेरू आणली आमच्या झाडाची. पेरू त्या बाजूला आहे, तर झाड पेरू लागली होती छोटीशी. आणि माझे पराठे सुद्धा झाले. याला थोडं तेल लावून घेते मी. आमच्याकडे घी वगैरे तर नाही. पांढरीच आहे ना, अजून असते ना. मी ते काय ना, पाणी पाहिजे. पाणी ना लवकर यायचं, पाण्याला तिकडे राहायचं नाही. तर हे बघा इकडे झालं माझे पराठा. आणि लावून किती टाकून तयार झालं माझे पराठे. आणि आता केळीची कालवण. मी आता मामाच्या घराकडे चालली दूध घ्यायला. कालवण बनायची आहे तर. आणि मग मी अंगणला जात आहे. ऊन पण खूप निघली आहे. हा बी पडली पेरू बघा. मम्मी नेहमी गोरड्याचं राहते माझ्या मागे. हे बघा माझे पूर्ण गाव छोटंसं, खूप सारे झाडं आहेत. बघा माझ्या मामाचे घर, आणि हे त्यांची कार, आणि त्यांचे घर. बाप रे, ये देखो मी अभी भी खाना खा रहे. जेवण सुद्धा झालं मामाच्या इकडे. टमाटर चटणी आणि दूध घेऊन जाते. भाभी का करतेस तू? प्रियांश येत आहे आता नाही, मग येईल थोड्या वेळेला.
चला काही दूध घेऊन जाते ना. तू करतेस का कोण आहे वर कुठे दूध घेऊन घातलेलं आहे. सुद्धा निघाली आणि मी ते दूध घेतली. चला लवकर लवकर मम्मी येतात अजून ओरडणार. ये तू याच घरीच आहे मग यायला का आंघोळ पाणी करून करे. चल मी घरी पोहोचले. मित्रांनो ही केळी आहे घरची केळी आहे. ही पण मामाची इथलं मामाने दिली होती तर मी आता काढून देत आहे. आणि ही मामाची इथलं दूध ते तर मी आता काढली पण ही काल आणून दिली. ते घरचे कीड आहे सोनकीड. मम्मीला सोनकीड आहे हे बघा. तर आता मी हे बघा आता वरून तर खूप पिकलेली आहे काढल्यामुळं तर आत म्हणून छान आहे. मी याला शिरून घेते याची शिरका. हे बघा कीड लवकर लवकर घेते. दादूसाठी ठेव म्हणलीस ना. दोनच ठेवतो हे दोन धरून टाक. संपला मला बघू ठीक आहे. हां हे दोन धर बरं फ्रीजमध्ये ठेवून दे फेकायला लागेल. गाईचे दाणं ठेव. हे दोन ठेवत आहे. आमची छोटीशी दादू येत आहे तर. आणि हे झाले माझे शिल्क काढून सरी गायला द्यायला पाहिजे. आणि मला आता छोटी छोटी मला बारीक करून घेते मी तुकडे. आणि याच्यामध्ये आपण थोडा स्वादनुसार साखर टाकूया. बघा आणि छोटी छोटी केलेली याच्यामध्ये दूध घालते. आता त्याच्यामध्ये दूध कालवणमध्ये चिनी घालायला आणि थोडं स्वादनुसार नमक. हे चिनीचे डब्बा आणि हे नमक डब्बा हे दोन्ही हां भाजीमध्ये मीठ कमी आहे. मी देत आहे एक पोटी एका भाजीमध्ये टाकून घेऊ. हे स्वादनुसार थोडंसं मी नमक सुद्धा घालून घेते याच्यामध्ये थोडं. आणि इथं चिनी साखर घालून घेते. इथे साखर त्याला मी घेतली चांगली. मम्मीला देते इलायची नसं का मम्मी इलायची थोडीशी याला शरीर नमक सुद्धा टाकली आणि साखर त्याबद्दल माझे कालवण तयार झाले. बघा कालवणीला मी इथं झाडून घेते. माझी केळीचे कालवण इलायची वगैरे टाकली मी. ही इथं दूध सुद्धा टाकली साखर टाकली. बघा छानसे माझे कालवण तयार झालं. आणि हे पराठ्याच्या लावणाला नसते करूया. तुम्ही सुद्धा या कालवण खायला. अशा पद्धतीने मी कालवणमध्ये तुम्ही काही काही मिक्स करता आणि कशा पद्धतीने बनवते ते सुद्धा सांगा मला. आणि हे बघा माझे सकाळचे नाश्ते तयार झाले कालवण आणि पराठे. चला मी आता घालते हे कसे झाले ते बघते मी याचे सोड.
मस्त मी खुश होता आणि छोटा तारीख खाती मम्मीला सुद्धा विचारायचं पण सकाळचे म्हणजे नाश्ता तुम्ही काय बनवलं. चला मित्रांनो हा बनवला इथं नाश्त्याचं आज सकाळी नाश्ता बनवला. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर अवश्य करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा अवश्य करा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.